काय सांगाल? हो, सिनेमामध्ये नक्की मी असं काहीतरी शिकवतो असं आहे, पण ॲक्च्युली मी त्याच्याकडनं बरंच शिकलो आहे. कारण तो छोटा वयाने छोटा आहे, पण कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. तो अतिशय इंटेलिजंट असा ॲक्टर ज्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे. विवेक चाबुकस्वार ज्याचं नाव आहे आणि वयाच्या मानाने तो खूप मॅच्युअर्ड आहे. त्याला नॅशनल अवॉर्ड उगाच मिळालेलं नाही आहे, कारण त्याला त्या नॅशनल अवॉर्डच्या कॅपॅसिटीचा ॲक्टर आहे. बरं, नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर हा त्यांनी सिनेमा केलेला आहे. आणि गोपाळ जो आहे, ठणठण गोपाळमधला जो गोपाळ आहे तो विवेक चाबुकस्वार आहे. पण त्याचे बाबा आणि मी 20-25 वर्षापासूनची आमची चांगली मैत्री आहे. त्यामुळे माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जी केमिस्ट्री किंवा ट्युनिंग आहे ना, शूटिंगच्या आधी ज्या वेळेला तो मला भेटला, म्हणजे लहानपणापासून मी त्याला बघत होतो आणि भेटल्यापासून ते एक बॉन्डिंग तयार झालं. म्हणजे आपल्या बाबांचा मित्र आहे म्हणून त्याला माझ्याबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे, कारण तो तसा डिसेंट असा मुलगा आहे जो बाबांनाही रिस्पेक्ट करतो आणि तो बाबांच्या मित्रालाही रिस्पेक्ट करतो. त्यामुळे त्याचं आणि माझं एक नकळत कनेक्शन त्याच्याशी जोडलं होतं. त्यामुळे पहिल्या सीनपासनं ते बॉन्डिंग झालं. आणि या सिनेमाची एक गंमत आहे की ती जी केमिस्ट्री जी आली आहे, जी ॲक्च्युली पाहिजे ॲक्टर्समध्ये, ती केमिस्ट्री आली आहे. नॉर्मली काय होतं, एक वयाने लहान असलेली जी मुलं असतात ते एकतर स्वतःला खूप हुशार समजतात, पण मॅच्युअर्ड नसतात. पण याच्या बाबतीत नाही. हिज हेड इज ऑन हिज शोल्डर अँड ही इज व्हेरी ब्रिलियंट. सो आय हॅड अ लवली टाईम. आम्ही वारली गावामध्ये जाऊन त्याचं बरंच शूटिंग केलं. त्या गावामधले जे सीन्स आणि बाकीचे सगळे सीन्स जे झाले ते अप्रतिम झालेले आहेत. गाणी सुंदर आहेत त्या सिनेमाची. आज ऑडिओ रिलीज आहे, चित्रपटातलं एक गाणं शंकर सरांनी गायलेलं आहे. काय सांगाल या ऑडिओ रिलीज? शंकर महादेवन म्हणजे महादेवन दी ग्रेट आणि खूप आमचे जुने मित्र आहेत. ते भारताचा हिरा आहे शंकर महादेवन. त्यांनी गायलेलं गाणं आहे, अप्रतिम असणारच. म्हणजे मी लोकांना काय सांगणार की शंकर छान गातो असं नाही आहे, फक्त ऐकायचं त्याचं गाणं. सिनेमामध्ये फार सुंदर पद्धतीने गायलेलं आहे. त्या सिनेमाचे पिक्चरायझेशन पण चिन्नी प्रकाशने केलेलं आहे. चिन्नी प्रकाश पण हा वन ऑफ द ग्रेट कोरिओग्राफर्स आहे. त्यामुळे या सिनेमाची गंमतच आहे की बरेचसे ग्रेट लोकांचा या सिनेमाला हातभार लागलेला आहे. आणि कुठलीही छान गोष्ट होण्यासाठी इट्स अ टीम एफर्ट अँड इफ द टीम इज सच अ ब्रिलियंट टीम. आणि या सिनेमाचे जे म्युझिक डायरेक्टर आहे अमित हा यंग असा डायरेक्टर आहे आणि या जनरेशनचा यूथ चा रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो. ही इज ब्रिलियंट. तर मला असं वाटतं या सिनेमाची गाणी खूप पॉप्युलर होतील आणि ऐकायलाही सुद्धा खूप छान आहे ते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.